स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत बरळल्या. कंगनाकडून जेनझीचा जनरेशन गटर उल्लेख. कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या. पार्थ पवार पटेलांनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलिनीकरण, एनडीए पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. पंतप्रधान मोदींना कॅमेऱ्याचा नाही तर हृदयाचा अँगल बदलण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर मोदींनी त्यांचा सल्लागारही बदलावा. प्रियंका गांधी यांचा मोदींवर निशाणा. सरकारमध्ये नैतिकता होती म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणार असल्याचं आश्वासन. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश. महाराष्ट्रात MHCET परीक्षेत गैरव्यवहार कसा झाला यावर शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल. तर बड्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी करणारी कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल. शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण. बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं आमंत्रण. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर. यादीत 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं. सहकार विभागाच्या पोर्टलवर यादी अपलोड. लातूर जिल्ह्याकडे पावसाची पाठ. सोयाबीन, तुरीचं पीक धोक्यात. एक रोप जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. मुंबईत FDA कडून मोठी कारवाई. 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आंदोलन. माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात नांदणी मठात आज 12 तास अन्नत्याग आंदोलन. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी24 तासच्या स्टोरी ऑफ द डे या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आता आपण सविस्तर घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कंगना रनौत यांनी केलेल्या एका वक्तव्याची. जेनझी आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्यांना फ्रेंड्स म्हटलं त्याच जेनझीला भाजप खासदार कंगना रनौत यांनी गटार म्हटलंय. गटार जनरेशन असा उल्लेख केलाय. इतकंच नाही तर त्यांचं चारित्र्य आणि पात्रता याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषा आणि पोस्टर झळकावल्यानं कंगना रनौत यांनी संपूर्ण पिढीबद्दलच आक्षेपार्ह टिप्पणी केलेली आहे. यामुळे चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होते. पाहूयात. कंगना रनौत जेनझीबाबत बोलताना बरळल्या. कंगनाकडून इन्स्टा पोस्टवर जेनझीवर चिखलफेक. गटार पिढी म्हणत कंगनाकडून जेनझीचा उल्लेख. अभिनेत्री कंगना रनौत सध्या भाजपच्या खासदार आहेत. पण अगदी काही वर्षांपूर्वी कंगना रनौत आणि वाद यांचं नातं मुंबईकरांनी अनुभवलंय. वेगवेगळ्या सिनेमांसाठी बोल्ड सीन केलेल्या कंगना रनौत यांनीच आता जेनझींच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. एका इन्स्टा पोस्टमध्ये कंगना रनौत यांनी जेनझीला गटार म्हणत अकलेचे तारे तोडले. जंतर मंतरवर काही आंदोलकांनी अश्लील भाषेतले पोस्टर्स आंदोलनात झळकावले होते. पण काही आंदोलकांच्या या कृत्यावरून त्यांनी संपूर्ण जेनझीनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत तरुण मुलामुलींना चक्क गटार म्हटलंय. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कंगना म्हणतात, मी जेनझींना जनरेशन गटार म्हणते, ज्यात तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. ना या शिक्षणात सरस आहेत ना सौंदर्यात. आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानानं प्रदर्शन करतात. आईबापाच्या कमाईवर जगत असताना त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता केवळ स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडत असतात.
स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर मग तुम्ही गटारच्या बावळट व्यक्ती आहात. बरं, इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यावरूनही त्यांनी आंदोलकांवर टीका केली आहे. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं, माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे. और जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा. क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी? दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे. थँक्यू. पण यावरून विरोधकांनी कंगना रनौत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कंगना रनौत ने आखिर पंगा ले किससे लिया है? महंगा पड़ने वाला है. जेनजी से पंगा लेकर केंद्र की मोदी सरकार अपने शिक्षा मंत्री प्रधान को नहीं बचा पाई, तो कंगना तुम क्या चीज हो? तुम किस खेत की मूली हो? थप्पड़ याद है सबको. एयरपोर्ट पर किसी की माँ को किसान आंदोलन में तुमने 500 रुपए में आई हुई भाड़े की महिला कहा था, और वो थप्पड़ की गूंज मुझे लगता है भूल गई हो. मत लो पंगा इस जेनजी से. It's very sad कि such kind of statement is coming from a member of parliament who has worked in this industry, जो बहुत ही अच्छा काम करती है, लेकिन इस तरह का जो इनका संवेदनहीन स्टेटमेंट है उसकी हम कठोर निंदा करते हैं. त्या मॅडमला, त्या ज्या कोण खासदार आहेत कंगना रनौत यांना एवढं सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे, गटरामध्ये आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या युवांना गटराची उपमा त्या ठिकाणी देता. तुम्ही वेस्टर्न कल्चरवर बोलता. एकदा तुम्ही आकडे काढा की तुमच्या सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान साहेबांपासून तुम्ही आकडे काढा, त्यांची मुलं ही भारतात शिकतायत का भारताच्या बाहेर शिकतायत? बाहेर शिकणं म्हणजे काय चुकीचं असं नाही. त्यामुळे तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चरमध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरीब पोरं जर रस्त्यावर येत असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असाल, मुलींना गटर म्हणत असाल, तर तुमची विचारसरणीच गटरासारखी असं आपल्याला म्हणावं लागेल. मला तर हे म्हणायचं आहे की याच्या पुढे चुकून त्यांनी एखादा पिक्चर काढलाच तर त्यांच्या पिक्चरवर बायकॉट केलं गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कंगना रनौत यांच्या वक्तव्याची दखल सीजेपीने सुद्धा घेतली आहे. कंगना यांना कोणी सिरियसली घेत नाही असं सौरव दास म्हणाले. यावरून काहींनी वाईट भाषा वापरली म्हणून संपूर्ण पिढीला दोषी धरणाऱ्या कंगना यांना काउन्सिलिंगची गरज असल्याचं मुंबईतील आंदोलक रिया अहिरनं म्हटलंय. कंगना रनौत जी को अब उनके पार्टी वाले ही ज्यादा नहीं पूछते हैं, ज्यादा सीरियसली नहीं लेते हैं उनको, तो हम लोग भी क्यों सीरियसली ले? जो जेनजी है उन्हें देखकर कंगना रनौत को उल्टी सी आती है. तो हम अब यही सोचिए, अगर कुछ जेनजी के बारे में उन्होंने ऐसा कहा है और पूरी जेनजी को उन्होंने गाली दे दी है, तो ये जो पॉलिटिशियंस हैं जो बच्चों को बोल रहे हैं कि उन्हें रेप एंजॉय करना चाहिए, ये लड़कियां तो कंप्लेन भी नहीं करेंगी. तो हमें एक, और वेस्ट बंगाल में बोल रहे हैं ये एक रिलीजन के ऊपर, मैं बोलना ही चाहूँगी उन्होंने क्या बोला है, बट रिलीजियसली वो गालियाँ दे रहे हैं एक पर्टिकुलर रिलीजन को. तो क्या हम सारे पॉलिटिशियंस को जेनजी गाली देने लग जाएगी? इतनी तो अक्ल हम में भी है कि जो एक जो सेब खराब होता है वो बाकी सेबों को खराब कर देता है, इसलिए उनसे दूर रहना चाहिए. तो वो इतनी बड़ी है, इतना बड़ा प्लेटफॉर्म है उनके पास, तो इसका मिसयूज़ बिल्कुल नहीं करना चाहिए. और मैं ये स्ट्रिक्टली ये भी चाहूँगी कि जिन लोगों के पास पावर है उन्हें काउन्सिलिंग दी जाए. जंतर मंतरवर जेनझीने आंदोलन केलं आणि त्यामुळे सरकारला कधी नव्हे ते नमतं घ्यावं लागलं. त्याचा कंगना यांना येत असलेला संताप समजू शकतो, पण म्हणून सरसकट आपल्याच देशातल्या एका संपूर्ण पिढीबद्दल असं बोलणं
त्यांना गटार म्हणणं, त्यांच्या क्षमतेबद्दल, नीतिमत्ता, पात्रता, चारित्र्याबाबत प्रश्न उपस्थित करणं, एक कलाकार, अभिनेत्री आणि खासदार म्हणून तरी कंगना रनौत यांना शोभतं का, हा प्रश्न आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण त्या आंदोलनावर लाठ्यांचा वर्षाव झाला तर प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेचा राहत नाही, तो संविधानिक अधिकारांचा सुद्धा बनतो. देशभरातील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची आता थेट सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. 6 राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली असून पुरावे जतन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलंय. पाहूयात. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारसह संबंधित राज्य सरकारांना आपली बाजू मांडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पुढील सुनावणीच्या वेळी सुद्धा 6ही राज्यांच्या मुख्य सचिवांनी ऑनलाईन उपस्थित राहावं असं कोर्टानं म्हटलं. शांततापूर्ण आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नका असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं सोडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. देशभरातील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही ड्रोन, बॉडी कॅमेरा, वायरलेस कम्युनिकेशन आणि PCR रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आंदोलकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये असंही कोर्टानं म्हटलंय. दरम्यान या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलंय. लाठीचार्जचे आदेश नेमके कुणी दिले असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावं अशीही मागणी राऊतांनी केली. तर राऊतांकडून तरुणांची माती भडकवण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार भाजपनं केलाय. विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. जैनजींच्या नावावर या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे एवढंच संजय राऊतांचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशापोटी या देशातील तरुणांची माथी भडकावी आणि नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, हा उद्देश जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, मनसे आणि काही लोकांचा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. दरम्यान नीट विद्यार्थी आंदोलकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलन काळातील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी गृह विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज आणि व्यवस्थेचा अधिकार यांच्यातील समतोल जपणं हीच लोकशाहीची खरी कसोटी असते. आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण या निर्णयात केवळ एका आंदोलनाचं नव्हे तर लोकशाहीवरील विश्वासाचंही भवितव्य दडलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. महाराष्ट्रात विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी जेव्हा जेव्हा अचानक वाढल्या तेव्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यात. आता सगळ्यांचं लक्ष सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडे आहे. कारण पवारांचे नेते आधी मुख्यमंत्र्यांना भेटले, नंतर पवार मोदींना भेटले, मग सुळे शहांना भेटले आणि त्यानंतर लगेच तटकरे शहांना भेटले. त्यामुळे पवारांनी जरी विलिनीकरणाच्या शक्यता नाकारल्या असल्या तरी या गाठीभेटींचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पाहूयात. शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार. पार्थ पवार पटेलांकडून शरद पवारांची भेट.
दोन्ही राष्ट्रवादीतील भेटीगाठींचे अर्थ काय? गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर पकडलाय. त्यातच शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. याच चर्चांनी पुन्हा जोर पकडलाय. त्याला कारण ठरल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटी. या महिन्याभरात अशा कोणकोणत्या भेटी झाल्या आपण बघूयात. 14 जुलै रोजी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. त्यानंतर 15 जुलैला जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. 27 जुलैला सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. 27 जुलैला सुळेंच्या भेटीनंतर सुनील तटकरे हे सुद्धा अमित शहांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरी या सगळ्या भेटीची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी अचानक भेटीगाठींचे आणि योगायोगाचे अनेक अर्थ सुद्धा निघतात. एकीकडे एनडीएत जाणार, विलिनीकरणाच्या चर्चा या सुरू असताना त्यातच या भेटीगाठी. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यात परवाच विलिनीकरणाचा कुठला प्रस्ताव आला तर विचार करू असं तटकरेंनी म्हटलं होतं. पण शरद पवारांनी मात्र एकत्र येण्याचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या अटीमध्ये यापूर्वीच आदरणीय सुप्रियाताई किंवा शशिकांत शिंदेजींनी मत व्यक्त केलेलं आहे. परंतु राजकारणामध्ये आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आज तरी तशा पद्धतीच्या विलिनीकरणाची चर्चा जे नाही, योग्य वेळेला कदाचित तशा वेळची चर्चा सुरू झाली त्याचा विचार त्यावेळेला होईल. पण आज मात्र विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात काय? पवारांनी नकार दिला. त्यातच वरील काही भेटींमागे रिसेप्शनचं निमंत्रण आणि शेतकऱ्यांच्या समस्या हेच कारण असल्याचं सुळेंनी सांगितलं. पण आधी विलिनीकरण आणि नंतर एनडीएत सहभाग या दिशेनं हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यातच पार्थ पवार आणि पटेलांनी शरद पवारांची भेट घेण्यात काहीही चुकीचं नाही असं दत्ता भरणेंनी म्हटलं. तर रोहित पवारांनी एनडीएत जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधी केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही. आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत. आणि सुप्रियाताई सुद्धा त्याच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडून रस्त्यावर लढा तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आता रोहित पवारांनी या चर्चा फेटाळल्या तर राऊतांनी देखील सुरात सूर मिसळत पवार एनडीएत जातील असं वाटत नाही असं म्हटलंय. यावरूनच भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीनं सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही, म्हणजे भाजपबरोबर. शरद पवार साहेब काय निर्णय घेतील, सुप्रियाताई काय निर्णय घेतील हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. परंतु संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली की तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्ही ज्या सिल्वर ओकची चाकरी करताय ती चाकरी बंद होईल अशी तुम्हाला शंका आहे का? गेल्या काही दिवसात तुम्ही नवीन मालक शोधलेलाच आहे राहुल गांधींच्या रूपानं. त्यांची चाकरी आणि गुलामी करा. पवार साहेब, सुप्रियाताई त्यांचा निर्णय योग्य घेतील. परंतु संजय राऊत, तुम्ही मात्र राष्ट्रविरोधी, पाकिस्तान प्रेमी या भूमिकेमध्ये गेल्या काही दिवसापासून वावरतायत. शरद पवारांनी एकत्र येण्याचा संबंध नाही असं जरी म्हटलं असलं आणि भेटींमागे शेतकरी आणि वैयक्तिक निमंत्रणाचं कारण दाखवलं असलं तरी सगळ्या भेटींना आपण जोडून बघितलं तर काहीतरी शिस्त आहे याचा अंदाज येतो. भाजप नेतृत्वाची राष्ट्रवादीच्या एका गटाने भेट घेतल्यानंतर दुसऱ्या गटाचे नेते सुद्धा बरोबर त्याच नेत्यांची भेट घेतात. त्यामुळेच या भेटींचे अर्थ काय हा प्रश्न अनेकांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट,
झी 24 तास मुंबई. नीट परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादाची धग आता महाराष्ट्राच्या MHCET परीक्षेपर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असलेल्या या परीक्षेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. 12वीत कमी गुण पण CET मध्ये 99 ते 100%. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि ऑडिओ, विरोधकांचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे CET सेलकडून सर्व आरोपांचं ठाम खंडन. नेमका वाद काय आहे, कोणते आरोप केले जात आहेत आणि त्यावर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय, पाहूयात. केंद्राच्या नीट परीक्षेनंतर आता महाराष्ट्राच्या MHCET परीक्षेवरही गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. सोशल मीडियावर एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. परीक्षेत गैरव्यवहार कसा होतो याबाबत त्यात दावा करण्यात आला. काँग्रेसनं 2022 पासूनच्या निकालांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 12वीमध्ये 50% आसपास गुण असलेले काही विद्यार्थी CET मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही प्रश्न विचारण्यात आला. मात्र CET ही स्वायत्त संस्था आहे. या विषयावर CET सेलच उत्तर देईल असं त्यांनी स्पष्ट केलं. CETचा असो, MPSCचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा आहे निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे. CET सेलचा हा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे सुद्धा आलेला आहे. त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलेली आहे. CET मध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला त्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते, ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत. त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे. दरम्यान या वादाला एका व्हायरल ऑडिओ क्लिपचीही जोड मिळाली आहे. या क्लिपमध्ये इंजिनिअरिंग CET मध्ये 99 ते 100% मिळवून देण्याचा दावा केला जातोय. त्यासाठी 12 ते 13 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. विशिष्ट परीक्षा केंद्र मिळवून मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा आमिष दाखवल्याचाही दावा केला जातोय. मात्र झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो, हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो मॅम, MHCET एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवा असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं. राईट? कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. दुसरं नाही आहे ना, स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. हो. आणि सर याची अमाऊंट किती पे करावी लागते? मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही, कमी याच्यामध्ये मॅम होईल निगोशिएबल. पण तुम्हाला माहिती की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती की तुम्हाला बजेट जास्त लागेल CSE साठी. आणि कधी कधी काय होतं की CSE ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेजमध्ये जातं. दरम्यान नांदेडमधील एका विद्यार्थ्याचं उदाहरण देत काँग्रेसनं गैरव्यवहाराचा आरोप केला. भाजपचे पदाधिकारी आशिष नेरळकर यांच्या मुलांना 12वीत 56 आणि 51% गुण मिळाले. JEE परीक्षेत सुद्धा मर्यादित गुण मिळाले. पण MHCET मध्ये 99% मिळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी केला. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये. आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार
नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. त्यांचा अभ्यास सीईटीवर होता आणि सध्या जेईला जे टॉपर आलेत त्यांचे ग्रुप गेलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा 12वीच्या बोर्डामध्ये मार्क जास्त पडले पाहिजेतच आणि म्हणून सीईटी जास्त मार्क मिळतील, असं काही नाही. जे लोक सीईटीला फुल आहेत ते बोर्डामध्ये कमी आहेत, जे बोर्डामध्ये फुल आहेत ते सीईटीला जेईला कमी आहेत. तर असं काही नाही. मुलांचं टार्गेट हे सीईटी होतं आणि त्यांचं फोकस फक्त इंजिनिअरिंगचा विषय होता, बाकी काही विषय मार्क मिळणं फक्त 12वीचं टार्गेटच ग्रुपिंग होऊन मिळणे आहे. त्याच्यामुळे 12वीच्या मार्काचा 12वी 100% जरी मिळाले असते आणि समजा ते सीईटी पास झाले नसते तर त्याचा नंबर कुठे लागला नसता. आरोग्य त्याच्यावरती काही चौकशी वगैरे गव्हर्नमेंटला जे काही चौकशी करायची करू द्या, आमचा काही प्रॉब्लेम नाही. डबल सगळी परीक्षा घेतो मला तर घेऊ द्या, आमची काही नाराजी नाही त्याला. मात्र हे सर्व आरोप सीईटी सेलनं फेटाळून लावले. सोशल मीडियावरील दावे तथ्यहीन असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं. काही विद्यार्थी बोर्ड परीक्षेपेक्षा सीईटीवर अधिक लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे दोन्ही परीक्षांच्या निकालांची थेट तुलना करणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सीईटी सेलने मात्र आरोपांचं खंडन केलंय. येण्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपण त्याच्यानंतर सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल, कारण आम्ही त्यांना 3 दिवस दिलेले असतात, त्या सुद्धा काय बरेच विद्यार्थी त्या 3 दिवसामध्ये ते बघण्याचे पण काही घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. ते विद्यार्थी नंतर सीईटी कक्षामध्ये येतात, तेव्हा आम्ही त्यांचा पेपर त्यांना पुन्हा दाखवतो. आणि ते आजपर्यंत आमच्याकडे असं की हे नाहीये की तो आपल्या परीक्षेबद्दल किंवा आपण दिलेल्या परफॉर्मन्स बद्दल त्याला काही शंका आहे म्हणून त्यांनी काही आपल्या म्हणजे शंका आहे आणि त्याचं त्यांनी निराकरण झालं. एक्झामिनेशन मध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो. तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही सीबीटी सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत. सीईटीला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते सीईटीला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना सीईटीमध्ये ॲज कम्पेअर टू HSC मार्क येऊ शकतात. आणि होतंय कसं की सीईटीला बाकीच्या जे परफॉर्मन्स आहे तिथल्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला उत्तर द्यावं लागतंय. आपण जे घेतलेली एक्झामिनेशन आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पारदर्शक पद्धतीने फ्लॉलेसली आपण एक्झामिनेशन ही कंडक्ट केलेली आहे. असं असताना आपण फक्त ज्या 2 वेगवेगळ्या परीक्षेच्या आधारे आपण असं अनालिसिस सिलेक्टिव्ह अनालिसिस करू नये, कारण याच्या दुसरी बाजू सांगणारे पण अनालिसिस आपल्याकडे आहे. 100% मार्क म्हणजे त्याला 200 पैकी 200 मार्क पडले तर त्याला 100% म्हणता येईल. खरं तसेच मार्क नसतात, कुणाला 190 असतात, 180 असतात. एखाद्या बॅचमध्ये 180चा टॉपर असतो तो सुद्धा 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 190 वाला असतो तो पण 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 170 वाला असतो तो सुद्धा 100% असतो. त्याच्यामुळे मग ज्याला 170 मार्क पडले त्याला 85% मार्क पडले, कोणाला 80% मार्क पडले. त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे. या वादात आता राजकारण सुद्धा तापलंय. व्हायरल ऑडिओ क्लिपवरून शिवसेना UBT पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. परीक्षा केंद्र कॅप्चरिंग हे बूथ कॅप्चरिंग सारखंच असल्याची टीका त्यांनी केली. 13 लाख घेऊन बरोबर ना, म्हणजे बूथ कॅप्चरिंग सारखं ते आता काय सेंटर कॅप्चरिंग हे भाजपकडूनच शिकावं. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आज मुख्यमंत्री काय बोलतायत, बोलणार की नाही बोलणार. घोटाळा असेल तर बोलणार नाहीत हे मी तुम्हाला लिहून देतो. ते म्हणतात की स्वायत्त संस्था आहे सीईटी सेल, त्याच्यावर जसं NTAचं होतं, NTAचं पण त्यांनी तेच कारण दिलं होतं. म्हणजे मुख्यमंत्री याच्यात सामील आहेत का, मुख्यमंत्र्यांचा बचाव करतात का, मुख्यमंत्र्यांना एवढ्या लाख तरुणांचे करिअर बर्बाद करायचे आहेत का, की मुख्यमंत्री त्या 3-4 भाजपच्या पोरांचे जे ते बरोबर HSC मध्ये कमी आणि पर्सेंटाईलमध्ये वरती त्यांची बाजू घेत आहेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आरोप गंभीर आहेत, स्पष्टीकरण सुद्धा ठाम आहे. पण ज्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर होणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परीक्षा फक्त गुणांची नसते, ती विश्वासाची सुद्धा असते आणि तो विश्वास अबाधित राहणं हीच व्यवस्थेची खरी परीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. MHCET परीक्षेबाबत बालाजी गाडे यांनी केलेल्या आरोपांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. बालाजी गाडे, तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, त्यामुळे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातील अंतर तुम्हाला कळत नाही, यात काहीच नवल नाही. निव्वळ राजकारण करणाऱ्यांना हे समजावून सुद्धा सांगण्यात अर्थ नाही. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल या 2 भिन्न बाबी आहेत.
एखाद्या परीक्षेत 100 पैकी 99 गुण मिळाले तर त्याचं पर्सेंटेज झालं 99%. पण सीईटीच्या बाबतीत जर विचारलं तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 160 गुण मिळाले आणि जो टॉपर आहे तर त्याचे 160 हे 100 पर्सेंटाईल झाले. त्यामुळे त्याच्यानंतर 159 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल झालं 99%. त्यामुळे 200 पैकी 159 गुण मिळवून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल 99% येतं. ते पर्सेंटेज नाही. पर्सेंटाईल म्हणजे त्या समूहात तुम्ही उर्वरित मुलांच्या तुलनेत कुठे आहात हे सांगणारे परिमाण. बरं, अनेक विद्यार्थ्यांना 12वीतील मुख्य परीक्षेत कमी गुण मिळतात पण MHCETत जास्त गुण मिळतात. हे काय पहिल्यांदाच घडलं असं नाही. बाकी तुम्ही राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये आहात म्हणजे अभ्यास करायचाच नाही असा काही नियम आहे का? आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं थांबवा असं अभिजित दिपकेने म्हटलंय. विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करू असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. अभिजित दिपके यांनी सरकारला इशारा दिलाय. शांततापूर्ण आंदोलनानं प्रत्युत्तर देणार असल्याचं दिपके म्हणालेत. अभिजित दिपके यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. आता अन्य बातम्या सविस्तर. शिक्षण हे समाजाला दिशा देणारं पवित्र क्षेत्र, पण त्याच क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला तर तो केवळ आर्थिक गुन्हा राहत नाही तर विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासावरच घाला ठरतो. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या 160 कोटींच्या शालार्थ ID घोटाळ्यात आता नाशिक SITनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 शाळा चालवणाऱ्या भाजप नेते संजय गरुड याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तपासाला आता नवं वळण मिळालंय. पाहूयात. शालार्थ ID घोटाळ्यात मोठा मासा गळाला. पंधरा शाळा चालवणारा भाजप नेता संजय गरुड अटके. अवघ्या एका दिवसात 177 बनावट शालार्थ ID. कोट्यावधींचा निधी लाटल्याचा पोलिसांना संशय. जळगावमधील भाजप पदाधिकारी आणि 15 शाळांचा संचालक संजय गरुड याला नाशिक SITनं सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुते भागातून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड फरार होता. वारंवार ठिकाणं बदलत होता. तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे SITनं त्याला ताब्यात घेतलं. आरोपीचे सेंदुर्नी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे. सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट ID केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. संजय गरुडच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ ID अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शासनाची 160 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ ID केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत. घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश सर्वप्रथम झी 24 तासने केला होता. अमळनेरमधील सानेगुरूंच्या शाळेतील अनियमितता समोर आणली होती. याआधी धुळ्याचे प्रशांत वाडले आणि निवृत्त शिक्षणाधिकारी शांतिकांत हिंगोणीकर यांनाही अटक झाली आहे. तपासानुसार 2011 ते 2015 या काळात हिंगोणीकर यांनी 259 बनावट शालार्थ IDना मान्यता दिल्याचा आरोप आहे. या संदर्भात झी 24 तासने काही सवाल उपस्थित केले. बनावट शालार्थ IDचा मुख्य मास्टर माइंड अद्याप जाळ्याबाहेर आहे. तो कोण? जळगावातील आणखी किती राजकीय नेते अडकणार असे सवाल उपस्थित होतात. ज्या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून समाजाला दिशा मिळायला हवी त्याच पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर काही धनदांडगे यांनी मिळून केलेला हा कोट्यावधींचा घोटाळा सध्या महाराष्ट्रात गाजतोय. आता नाशिक पोलीस यामागे अजून कोणते कोणते बडे नेते आहेत, बडे मासे आहेत
याच्या तपासासाठी लागलेले आहेत. एकूण शेकडो कोटींचा व्यवहार हा कसा झाला आणि कोणी कोणी केला याचाही तपास केला जातो. संजय गरुड हा या प्रकरणातील 6वा आरोपी आहे. मात्र या रॅकेटची पाळंमुळं आणखी किती खोलवर रुजलेली आहेत याचं उत्तर तपासातूनच समोर येणार आहे. शिक्षण हे भवितव्य घडवतं, पण त्या शिक्षण व्यवस्थेत जर बनावटपणाचा व्यापार सुरू झाला तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते. आता या घोटाळ्यातील पुढचा मासा कोण असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.